डिक्लरेटिव्ह आणि असर्टिव्ह यालाच म्हणतात विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य हे साधं विधान असतं आणि याच्यामध्ये फॅक्ट जे काय आहे ते सांगितलं जातं. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आय कॅपिटल असला पाहिजे. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लामेटरी इथं सुद्धा ई कॅपिटल असला पाहिजे. एक्सक्लामेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य. पहा 4 वाक्यांचे प्रकार आहेत. पहिला प्रकार डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह, त्याला मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य. साधं विधान असतं, साधं स्टेटमेंट असतं, त्याला म्हणतात डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लामेटरी म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य. समजतंय का सांगा? सगळ्यांना समजतंय सांगितलेलं? सगळ्यांना आवाज येतोय का? जे काही तुम्हाला एक्सप्लेन करतोय ते समजतंय का? इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ओके, समजतंय का? ओके, व्हेरी गुड. येस, ओके. आता नक्की डिक्लरेटिव्ह सेंटेन्स काय सांगतं आपल्याला? तर डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला सांगतं फॅक्ट, वस्तुस्थिती काय आहे. व्हॉट इज द फॅक्ट? जी फॅक्ट असते ती फॅक्ट सांगणारं वाक्य त्याला म्हणायचं डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह. महेश्वरी, बाकीचे मेसेज पाठवू नका. फक्त आणि फक्त अभ्यास विषयक मेसेज तुमचे येतील. ओके, बाकी कुठलेही मेसेजेस पाठवू नका. ओके. इंटरॉगेटिव्ह, आस्क अ क्वेश्चन. प्रश्न विचारला असेल तर ते इंटरॉगेटिव्ह, त्यालाच म्हणतात प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इथं असते ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, रिक्वेस्ट. ऑर्डर म्हणजे एखादा आदेश दिला जातो, आज्ञा केली जाते. कमांड, आदेश दिला जातो. सैन्यातील अधिकारी कमांड करतात. आर्मी ऑफिसर्स कमांड करतात. ऑर्डर, एखादा आदेश, हुकूम काढला जातो. ऍडवाइस, एखादा सल्ला दिला जातो. डॉक्टर, वकील ऍडवाइस देतात. रिक्वेस्ट, विनंती करतात. सो या सगळ्या प्रकारांना आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं आणि त्यालाच इंग्लिशमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे ज्या ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल आणि ज्याच्यातून स्ट्रॉंग फिलिंग येतं, एक मनापासून एक उद्गार काढले जातात, तेव्हा तो एक्सक्लामेटरी असेल. म्हणजे व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. काय सुंदर असं दृश्य आहे. हाऊ लकी आय एम, मी किती भाग्यवान आहे, असं जे वाक्य बोललं जाईल त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतात. चारही टाईपचे मराठीतले अर्थ आणि चारही टाईप कसे ओळखायचे किंवा ते काय सांगतात हे तुम्हाला समजलं का? हे तुम्हाला समजलं का सांगा? अभ्यासाशिवाय कोणतीही कमेंट नको. आणि त्याकडे तुम्ही जर लक्ष देत राहिला तर तुमचं नुकसान होईल.
त्यामुळं फक्त आणि फक्त जे काय ऐकताय तुम्ही इच अँड एव्हरी वर्ड, प्रत्येक वर्ड काळजीपूर्वक ऐका. ओके, ठीक आहे. हे लिहून घ्या तुमच्याकडे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार फटाफट लिहा. डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. फक्त टाइप दिले तरी चालतील आणि त्याच्या पुढची माहिती दिली तरी चालेल. त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न आला तरी आपल्याला काय अर्थ कामा नये. ओके, छान. सगळे विद्यार्थी चांगला रिप्लाय देतात. राजवीर, आरुषी, ओके, तन्वी, छान रिप्लाय काय. समजतंय का? पा लिहून घ्या. सगळे विद्यार्थी लिहून घेतील. महेश्वरी, ओके, लिहिलंय. व्हेरी गुड. येस. प्रणिती, ओके, लिहिलंय. छान, व्हेरी गुड. समजून घ्या, लिहून घ्या. समजलं नसेल पुन्हा विचारा. जर एखादा शिकवलेला पाठ समजत नसेल तर तुम्ही पुन्हा रिप्लाय देऊ शकता मेसेज मध्ये. ओके. एक्सक्लेमेटरी, ओके, व्हेरी गुड. झाले का दिवसांचे? ओके, महेश्वरीला समजलं नाहीये. महेश्वरी वर डिक्लरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्य. पहा सगळेजण. ओके, व्हेरी गुड. उत्कर्ष, समजलं नाही का? उत्कर्ष, शौर्य, ओके, काळजीपूर्वक ऐका. बोर्डवर सहज लिहिलंय की डिक्लरेटिव्ह म्हणजे काय, स्पष्ट मराठीमध्ये लिहिलंय. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थ. इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी. एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्य. अगदी मराठीत लिहिलंय स्पष्ट. स्क्रीन समोरून कुठेही जाऊ नका. दुसरी कुठली ऍक्टिव्हिटी करू नका. म्हणजे तुम्हाला 100% समजेल. एखाद्या विद्यार्थ्याला समजलं नाही तर याचा अर्थ तो बाकी कुठल्या तरी ऍक्टिव्हिटी करतोय. ओके, बऱ्याच जणांना समजतंय. शौर्यला समजलंय, शरण्य समजला आहे. व्हेरी गुड. येस, आराध्याला पण समजलंय. रेहान, ओके, व्हेरी गुड. आता आपल्याला हे जे सेंटेन्सेसचे टाइप बघितले, आता वाक्य बघूया. प्रत्येक टाइपचं जर तुम्ही पाहिलं, पहिलं जे वाक्य तुम्हाला दिसतंय, यू नो मी. यू नो मी, तुम्ही मला ओळखता. बरोबर आहे का? याच्यातून अर्थ पूर्ण होतोय. म्हणजे यू नो मी सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे आणि याला अर्थही पूर्ण आहे. म्हणजे हे सेंटेन्स आहे. ओके, आणि सेंटेन्स आहे आणि ही फॅक्ट सांगितली आहे आणि म्हणून हे आहे डिक्लरेटिव्ह. डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स. ही फॅक्ट आहे. जे काय आहे ते सांगितलं, यू नो मी, ते फॅक्ट आहे आणि म्हणून डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. दुसरं जर वाक्य बघा, यू डू नॉट नो मी, तुम्ही मला ओळखत नाही. अर्थपूर्ण वाक्य आहे आणि हे सुद्धा फॅक्टच सांगतं आणि म्हणून हे पण आहे डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह. साधं स्टेटमेंट आहे. तुम्ही मला ओळखता, तुम्ही मला ओळखत नाही.
या दोन्ही वाक्यांचा अर्थ पूर्ण होतो आणि म्हणून यांना म्हणता येईल डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस. ही दोन्ही वाक्य आहेत ती आहे डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस किंवा यालाही म्हटलं जातं असर्टिव्ह सेंटेन्स. ओके, या दुसऱ्या वाक्याचं निरीक्षण करा बरं. या वाक्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसेल. याही वाक्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसतंय. म्हणजे जिथं क्वेश्चन मार्क आहे त्याला इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. बघा, समजतंय का सगळ्यांना? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याची खूण कोणती? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, साधं स्टेटमेंट, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. आता कम हिअर, गो देअर, कम ला वर्ब आहे, वर्ब ने सुरुवात होते. गो हे सुद्धा वर्ब आहे. ही दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यांना तुम्ही जर पाहिलं तर ज्या वाक्याची सुरुवात वर्ब ने होते अशा वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. अशा वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. बघा, समजतंय का? पहिलं वाक्य होतं विधानार्थी, साधं विधान आहे. शेवटी प्रश्नचिन्हाला इंटरॉगेटिव्ह, त्याला प्रश्नार्थक. मराठीतून यासाठी सांगतोय तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. परीक्षेत मात्र इंग्लिश मध्येच क्वेश्चन असेल. इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य. आणि पुढे जर बघितलं तुम्ही, हाऊ क्यूट द बेबी इज, वाक्याच्या शेवटी काय दिसतंय बघायचं. इथं तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिसेल. इंग्लिश मध्ये पंक्च्युएशन मार्क असतात. फुल स्टॉप, पंक्च्युएशन मार्क आहे. कॉमा, पंक्च्युएशन मार्क आहे. क्वेश्चन मार्क, पंक्च्युएशन मार्क आहे. एक्सक्लेमेशन मार्क, पंक्च्युएशन मार्क आहे. या चिन्हांना पंक्च्युएशन मार्क, विराम चिन्ह ही आहेत सगळे. सो पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक याची मदत होते आपल्याला वाक्य ओळखायला. आता उगाच मी काय विचारल्याशिवाय कमेंट द्यायचे नाही. शक्यतो कमेंट्स कमी याव्या आणि तुमचं या प्रत्येक सेंटेन्सकडे ध्यान असलं पाहिजे. ज्या वेळेस मी तुम्हाला विचारेल त्याच वेळेस कमेंट द्या, त्याच्याशिवाय कमेंट देऊ नका. ओके, हाऊ क्यूट द बेबी इज, शेवटी आहे उद्गारवाचक चिन्ह आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. बघा, वाक्य ओळखायचं कसं? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सिंपल आलं, डिक्लरेटिव्ह. शेवटी क्वेश्चन मार्क आला, इंटरॉगेटिव्ह. वर्ब ने सुरुवात आहे, इम्पेरेटिव्ह. हे सांगता सांगता थोडस नोट डाऊन केलं तर बरं होईल. मेसेजेस टाईप करण्यापेक्षा, बघा काही जण विद्यार्थी मेसेज अनावश्यक टाईप करताय. मेसेज टाईप करू नका. डोंट टाईप एनी मेसेज. कुठलाही मेसेज टाईप करू नका सांगितल्याशिवाय. त्यात वेळ वाया घालवू नका. ओके, इकडे सगळ्यांनी पाहायचंय. इथं सांगितलंय सब्जेक्ट वर्ब आला डिक्लेरेटिव्ह, क्वेश्चन मार्क आला इंटरोगेटिव्ह, वर्ब ने सुरुवात. वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियापदाने सुरुवात, ते आहे इम्पेरेटिव्ह आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. समजलं का बा सगळ्यांना?
समजलं असेल तर येस मेसेज करा. आता मेसेज केला तरी चालेल. त्याच्याशिवाय सांगितल्याशिवाय कोणी मेसेज करू नका. मोबाईलचा अनावश्यक वापर करू नका. ओके, ठीक आहे. येस. जर तुम्ही अनावश्यक मेसेज करत राहिला तर इकडे ध्यान राहणार नाहीये. पे अटेन्शन टू द स्क्रीन. स्क्रीनवर अटेन्शन द्या. येस, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना समजलंय. ओके, राजवी, श्रावणी, संस्कृती, ओके, आराध्या, यशस्वी, स्वरा, ओके, मनस्वी, अवनी, वैशाली, ओके ओके, व्हेरी गुड. बस, आता मेसेज थांबवा. आता कोणीही मेसेज सांगितल्याशिवाय मेसेज देता कामा नये. ओके, ही सेंटेन्सेस लिहून घेतली तर बरं होईल. द्या पटापट. ओके, मेसेज आता टाइप करू नका, फक्त लिहून घ्या. मेसेज टाइप करू नका, तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. यू नो मी, यू डू नॉट नो मी, हे होकारार्थी वाक्य आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्यातलं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. यू डू नॉट मी, नॉट दिसते वाक्यामध्ये. मग याच्यावरून जर समजतं आपल्याला की दिलेल्या वाक्यामध्ये होकारार्थी नकारार्थी ओळखायचं कसं, तो टाईप आपण नंतर बघूया. ओके, नका मेसेज टाइप करू, फक्त कंप्लीट करा लिहून. ओके, ठीक आहे. ओके, व्हेरी नाईस. समजलं का बघा. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं व्हॉट इज सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग मीनिंग, शब्दसमूह ज्याला अर्थ असतो. बस, मेसेज टाइप करू नका. पुढे सेंटेन्सेस दिले होते 2-3. एखादं कुठलंही सेंटेन्स टाइप करून मला पाठवा. कुठलंही सेंटेन्स ज्याला अर्थ आहे असं एखादं सेंटेन्स. एखादं कुठलंही सेंटेन्स, शॉर्ट सेंटेन्स. होमवर्क पण देणार आहे. ओके, येस, दिस इज अ नोटबुक. आय एम व्हेरी हॅपी. छान, आदितीनं चांगलं सेंटेन्स पाठवलंय. आय लव्ह डॅड. प्राची, व्हेरी गुड. नाईस टू मीट यू. छान, व्हेरी गुड. ओके, बस, आता रिप्लाय नाही पाठवलं तरी चालेल. व्हॉट इज युअर नेम? श्रावणीने पाठवलंय सेंटेन्स रन फास्ट. व्हेरी गुड. ओके, माय मदर इज स्वीट. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. एक एक सेंटेन्स. आता इकडे पहा, मी काही सेंटेन्सेस लिहितोय. ओके, तुम्हाला ते ओळखायचंय. ते डिक्लरेटिव्ह आहे, ते एक्सक्लामेटरी आहे, तो क्वेश्चन आहे,
का ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट काय आहे बघूया आता. मी वाक्य लिहितोय. प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक. हे वाक्य काय सांगा, कोणत्या टाईपचं वाक्य मला सांगा. कोणतं आहे? असर्टिव्ह, क्वेश्चन, एक्सक्लामेटरी, इम्पेरेटिव्ह. कोणतं सेंटेन्स आहे सांगा मला. मगाशी आपण जे 4 टाईप बघितले. व्हेरी गुड. शरण्यानं रिप्लाय करेक्ट दिलाय, सार्थकनं पण बरोबर दिलाय. ते रिक्वेस्ट आहे म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे. येस, काव्यानं पण रिप्लाय बरोबर दिलाय, स्वरालीनं पण बरोबर आहे, निलेशनं पण बरोबर रिप्लाय दिलाय. अपेक्षा व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. एक रिप्लाय तेवढा क्वेश्चन नाहीये, हा क्वेश्चन नाही. 2 विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पाठवले. शेवटी क्वेश्चन मार्क दिसतंय का तुम्हाला? क्वेश्चन मार्क असला तरच तो क्वेश्चन आहे, आणि तो पण लिहिताना तुम्ही इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन असं लिहायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. प्लीज हा शब्द आला की ती रिक्वेस्ट असते आणि ते सेंटेन्स आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ते सेंटेन्स आहे इम्पेरेटिव्ह. व्हेरी गुड. आता मी पुढचं सेंटेन्स लिहितोय. वेअर आर यू गोईंग? मराठी टाईप करू नका, फक्त मला याचा टाईप सांगायचा आहे. वेअर आर यू गोईंग. शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क बरोबर आहे. प्राचीन बरोबर रिप्लाय पाठवलाय, संध्याने बरोबर आहे, महेश्वरीने बरोबर पाठवला रिप्लाय. शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे काय? व्हॉट इज द टाईप? ओके, शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे काय असतो? क्वेश्चन नाही. त्या वाक्याचा टाईप कोणता आहे? इंटरॉगेटिव्ह. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. तिसरं वाक्य पहा. हाऊ लकी आय एम. हाऊ लकी आय एम. हे जे सेंटेन्स दिसते तुम्हाला, शेवटी उद्गाराचे चिन्ह आहे. कोणता टाईप असेल सांगा. व्हॉट इज द टाईप? उद्गाराचे चिन्ह असेल तर वाक्याचा प्रकार बरोबर आहे. प्राचीन बरोबर पाठवलंय, श्रेयान पण बरोबर पाठवलंय आन्सर. ओके, व्हेरी गुड. अश्विनीने पण बरोबर पाठवलंय. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. Books are our best friends. Books are our best friends. पुस्तक ही आपले चांगले मित्र आहे. कोणत्या टाईपचं सेंटेन्स मला सांगा. पटापट सांगा, वाक्याचा टाईप कोणता आहे? Books are our best friends.
येस, बोला. फुल स्टॉप नाही, टाईप विचारतोय मी. टाईप, वाक्याचा टाईप कोणता आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. काही विद्यार्थी बरोबर पाठवत आहे. अश्विनी, स्वरा, प्रसाद, अवनी बरोबर पाठवलाय रिप्लाय. ओके. काही रिप्लाय पटपट वरती जात आहेत, त्यामुळं त्यांची नावं मला बोलता येत नाही. आराध्या बरोबर आहे, मल्हार बरोबर आहे. ओके. बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड सिंपल आहे, स्टेटमेंट आहे, फॅक्ट आहे, आणि म्हणून डिक्लरेटिव्ह सेंटेन्स किंवा यालाच म्हणलं जातं असर्टिव्ह सेंटेन्स. यालाच म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स. आता मला वाटतं हे सगळे टाईप समजले असतील. समजलं का सगळ्यांना? या प्रत्येक वाक्यावरून त्याचा आपण टाईप ओळखला. सर्वांना समजलं का? ओके. येस 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 येस. आता मी जी बोर्डवरती वाक्य देतोय ती सगळी वाक्य तुम्ही लिहून घ्यायची आहे आणि तुम्ही घरी ऍज अ होमवर्क म्हणून ती वाक्य कंप्लीट करायची आहे. पहिलं वाक्य मी आता बोर्डवर देतोय, सगळीच्या सगळी वाक्य लिहून घ्या फटाफट. He was rich and powerful. आता एकही मेसेज नको, फक्त आता लिहा नोटबुक मध्ये. बोर्ड स्क्रीनवरची वाक्य लिहून घ्यायची आहे. एकाही विद्यार्थ्याचा मेसेज नको. आता तुम्ही रायटिंग करत असलेला पाहिजे, मेसेजिंग नाही. नो मेसेजिंग, ओनली रायटिंग. फटाफट लिहा. फटाफट वाक्य लिहा. अजून काही विद्यार्थी मेसेज करतायत. कोणी मेसेज करायचा नाही, फक्त रायटिंग करायचंय. प्रत्येकाची नावं घ्यायला लावू नका. जे मेसेज करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी सेंटेन्सेस लिहा पटापट, नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. एकही मेसेज स्क्रीनवर नको. झालं सुद्धा सांगू नका. अजून वाक्य लिहितोय मी. मेसेज करण्यात वेळ घालवायचा नाही. त्या वाक्याचा टाईप ओळखा.
इथं लकीच्या पुढं आय लिहिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना इथं काय लिहिलं समजत नाही. हाऊ लकी आय वॉज टू रिकवर. Where is your house? फटाफट सेंटेन्सेस लिहून घ्या. या सगळ्या सेंटेन्सेसचा तुम्हाला टाईप ओळखायचा आहे. व्हॉट इज द टाईप? याचा टाईप कोणता आहे तो ओळखायचा आहे. ओके डन. बऱ्याच जणांचं लिहून झालंय. डन. डन आणि कम्प्लीट असा रिप्लाय बरोबर आहे. सेंटेन्सेस काय काय सेंटेन्सेस आपण बघूया. ओके बस बस. ओके ओके थांबा आता. ही वॉज रिच अँड पॉवरफुल. फुल स्टॉप आहे आणि सिंपल स्टेटमेंट आहे. लगेच तुम्हाला टाईप कळाला असेल काय आहे. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. उद्गारवाचक चिन्ह आहे. वाक्याचा टाईप समजला असेल. खेळ वर्ब आहे. क्रियापदाने सुरू होणारं वाक्य. टाईप समजला असेल. वेअर डू यू लिव्ह क्वेश्चन मार्क. टाईप समजला असेल. यामधल्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्या वाक्याचा टाईप ओळखायला मदत करतात. मला वाटतं सगळ्यांचं झालं असेल. ओके ओके ठीक आहे. आता काही सेंटेन्सेस आणखी एक अभ्यास आहे तुमच्यासाठी की ज्या सेंटेन्सेस मध्ये क्रियापदाने सेंटेन्सेस बिगिनिंग विथ वर्ब म्हणजेच क्रियापदाने सुरू होणारी वाक्य अशी तुम्हाला कमीत कमी 10 वाक्य लिहायचे आहे. ओके यामध्ये फॉर एक्झाम्पल ओके उदाहरणार्थ पहिलं वाक्य आहे. मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला कॉल द डॉक्टर. इथे कॉल हे वर्ब आहे. माझे वर्ब कुठले कुठले आहेत. रीड वॉक टॉक वर्क प्ले
ओपन, क्लोज असे शब्द आहेत, त्यांना वर्ब म्हणतात. आणि मग असं वर्ब सुरू होणारी वाक्य तुम्हाला लिहायचे. काय करायचे? वर्ब सुरू होणारी वाक्य तुम्हाला लिहायचे, ज्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. मग कमीत कमी 10 वाक्य तुम्हाला शोधून काढायचे आणि ते ऍज अ होमवर्क म्हणून मगाशी दिलेली 10 सेंटेन्सेस आणि वर्ब न सुरू होणारे 10 सेंटेन्सेस, 10 वाक्य, असं 20 वाक्य तुमच्यासाठी होमवर्क आहे. वीस वाक्य तुम्हाला होमवर्क म्हणून द्यायचे आहे. काही शंका आहे का? आता जो तुम्हाला पाठ शिकवला त्यामध्ये कोणाला शंका आहे का? सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्सचे टाईप कोणकोणते आहे, कोणाला काही शंका आहे का? बघा, आता जे काही तुम्हाला शिकवलं यामध्ये कोणाला काही शंका आहे का? मला वाटते काही शंका नसेल. ओके, सर्वांना समजलं का शिकवलेलं? सर्वांना समजलं का? नक्की समजलं का? ओके, ज्यांना समजलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला समजलंच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट करा. रोजच्या रोज अभ्यास कंप्लीट करा. एकही दिवस डिले करू नका. जे काय आज शिकवलं आजच्याच कंप्लीट करा. आणि फार इझी टॉपिक आहे. मला वाटतं यातला एकही असा टॉपिक नाही तुम्हाला समजणार नाहीये. ओके, ठीक आहे. मला वाटते समजलं असेल तर आपण इथे थांबूया. Good night all of you.